Okay, namaste. So we are in the some basic concept of chemistry chapter. We are learning about the chemistry in detail since the basic. Okay, we learn about the basic terms. We learn about the basic informations. We learn about the basic mathematics required in chemistry. आता थोडंसं आपण ॲक्च्युअल केमिस्ट्रीमध्ये म्हणजे की ॲक्च्युअल आपल्याला खूप गरज आहे केमिस्ट्रीची त्याच्यामध्ये आपण यायला लागलो आहे. तुम्हाला मी आत्ताच म्हणलं होतं बघा 1-2 तासाच्या पूर्वी किंवा 1-2 तासामध्ये मागच्या 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला म्हणलं असेल की ॲटॉमिक वेट पण खूप महत्त्वाचे आहे असं मी म्हणलं आहे. तर ते ॲटॉमिक वेट कसं आलं आणि त्याची गरज काय पडली हे आपण आज इन डिटेल शिकूत म्हणे. ॲक्च्युली कसं झालं, पहिल्यांदा सुरू आपण शिकलो की बाबा एक ॲटम बाजूला करणं हे खूप इम्पॉसिबल काम आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉसिबल, कारण एक ॲटम आपण आयसोलेटच करू शकत नाही, इतका लहान येतो. मग तो आयसोलेट करून बाजूला काढू शकत नाही. त्याचं मास घेणं तर दूरच बघा, त्याचं मास घेणं तर दूरच आहे. त्याचं मास घेणं, त्याला मास घेऊन त्याला सांगणं किंवा त्याचं मास एवढं येऊ शकतं हे सांगणं जवळपास अवघड आहे. मग माझं म्हणणं काय आहे की तुम्ही एक ॲटमचं मास घेऊ शकत नाही, त्या ॲटमला आपण बाजूला काढू शकत नाही किंवा सेपरेट करू शकत नाही, त्याचा मास घेऊ शकत नाही. मग किती अवघड कंडिशन आहे. मग त्याचं मास तर घ्यायचे. मग कसं घ्यावं किंवा एकावरून दुसऱ्याच सांगता येते का, करता येते का, एकाचे संबंध दुसऱ्याशी काही आहे का, या सगळ्याची स्टडी आपल्याला ॲटॉमिक वेटमध्ये करायची. म्हणजे एक ॲटम एकाचा संबंध दुसऱ्याशी, सगळ्या एलिमेंटचं जे वेट आहे ते काय, त्याचं जसं आपण मास, सगळ्याचं मास आपण किलोग्रॅममध्ये एक्सप्रेस करू शकतो. सगळ्या वस्तूचं मास आपण किलोग्रॅममध्ये एक्सप्रेस करू शकतो. इनफॅक्ट आपण किलोग्रॅममध्येच एक्सप्रेस करतो. आपण कोणतीही वस्तू, मोस्टली ज्या वस्तू आणतो घरी ते किलोग्रॅममध्ये, 10 किलो गहू आणा किंवा 20 किलो साखर आणा, 30 किलो तांदूळ आणा, हे किलोग्रॅममध्येच आणतो ना आपण. आता काही वस्तू आपण डझनमध्ये आणतो, जसं आता ते आहे बाबा बनाना ॲपल आपण डझनमध्ये आणतो. आता बनाना डझनमध्ये आणि ॲपल कशामध्ये आणतो, किलोमध्येच आणतो. किंवा काही वस्तू नगामध्ये आणतो, तो भाग वेगळा आहे, त्याला सोडून देतो नंतर आपण बघू म्हणून. पण बऱ्याच ठिकाणी बनानासुद्धा मॉलमध्ये बघा जावा तुम्ही, किलोग्रॅममध्ये असते बरं का. काही मॉलमध्ये, रिलायन्स फ्रेशसारख्या मॉलमध्ये जावा तुम्ही, तर बनानासुद्धा तुम्हाला किलोमध्ये मिळू शकतो किंवा देतात ते. चला काय हरकत नाही. थोडासा एक विषय वेगळा सोडला तर वेट, आपल्या ॲटमचं वेट खूप महत्त्वाचं आहे. ॲटम ऑलरेडी इतका छोटा आहे, त्याचं वेट काढणं खूप अवघड आहे. खूप म्हणजे खूप अवघड आहे, इतकं छोटा आहे ॲटम. मग आता करायचं कसं, ॲटमचं वेट काढायचं कसं. ॲक्च्युली हे ॲव्हरेज ॲटॉमिक वेट कसं डिस्कवर झालं किंवा कसं शोधलं गेलं, ह्याला खूप सगळ्या थिरीज आहेत बरं का. आता हे सगळ्या थिरीज मी एकत्र करून सांगणार आहे तुम्हाला. की अगोदर ॲटॉमिक वेटचा काहीतरी बेसिक शोधायचा प्रयत्न सुरू झाला. ते बेसिक शोधत असताना म्हणजे काही ॲटमला स्टँडर्ड पकडावं असं चाललं. मग स्टँडर्ड पकडायचं तर कसं पकडायचं, आपण जनरली आता आपण जे नॉर्मल ॲटॉमिक वेट शोधतो, म्हणजे ॲटॉमिक वेट इक्वल टू आपण असं शकतो, ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मास सेमच, त्याचं मिनिंग त्याचं आहे. ॲटॉमिक वेट इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनचं वेट खूप छोटं असते, आपण त्याला निग्लेक्ट करतो किंवा त्याला कम्पॅरेटिव्हली खूप छोटं असते. जर प्रोटॉनचं वेट 1 असेल तर न्यूट्रॉनचं वेट 1/137 टाईम असतं, म्हणजे इतकं छोटं आहे. म्हणजे म्हणजे जर समजा प्रोटॉनचं वेट जवळपास 2 क्विंटल आहे, 2 क्विंटल, तर इलेक्ट्रॉनचं वेट 1 किलो आहे. 2 क्विंटल आणि 1 किलो आपण निग्लेक्ट करतो ना. आपण शेताचा माल जर आपण घेऊन गेलो बाजारामध्ये विकायला, तर 2 क्विंटल 1 किलो झाला, तर आपण काय म्हणतो, चल ठीक आहे 2 क्विंटल पकडा. आपण म्हणतो का 2 क्विंटल 1 किलो झाला असं म्हणतो का एकाला. जसं तुम्हाला मी आत्ताच सांगितले, राऊंडिंग ऑफ करा. राऊंडिंग ऑफ करण्याचं हे एक सिम्पल पद्धत आहे. ॲटॉमिक वेट नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. लक्षात घ्या, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचं मास मध्ये जास्त फरक नाही, ते कम्पेरेबल आहे, ते जवळपास सेम आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, या दोघांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक वेट आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, या दोघांचं सम, दोघांची बेरीज म्हणजे काय, दोघांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक वेट आहे. पण हे नंबर ऑफ प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं जर वेट बघितलं तर ते AMU मध्ये मोजतो आपण, ॲटॉमिक मास युनिटमध्ये. आता जे आपण मोजतो, समजा मी तुम्हाला म्हणलो बघा, आताच लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन शिकवत असताना मी तुम्हाला म्हणलो हायड्रोजनचं मास 1 आहे, हे 1 AMU असते. ऑक्सिजनचं मास 16 आहे, 16 AMU असते.
नायट्रोजनचं मास किती आहे 14 आहे 14. हे AMU आहे. हे AMUचं लॉंग फॉर्म काय? AMUचं लॉंग फॉर्म आहे ॲटॉमिक मास युनिट. AMUचं लॉंग फॉर्म काय? ॲटॉमिक मास युनिट. हे ॲटॉमिक मास युनिटमध्ये आपण एक्सप्रेस करतो. आता मला काय म्हणायचं आहे, हे ॲटॉमिक मास युनिट कसं आलं, कुठून घेतलो आपण? त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलो कार्बन. आपण वेगवेगळे एलिमेंट शोधलो. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की कार्बनचं वेट फिक्स आहे. त्याला स्टँडर्ड पकडतो म्हणून म्हणले सायंटिस्टने काय म्हणले, आता साधारण किलोग्रॅमचं वेट आपण फिक्स पकडतो. लक्षात घ्या, किलोग्रॅमचं वेट पण ते कुठून, त्याचा एक स्टँडर्ड आहे. त्याचा स्टँडर्ड आहे प्लॅटिनम इरिडियम. प्लॅटिनम इरिडियमचा हा एक स्टँडर्ड आहे. त्याचं वेट 1 किलोग्रॅम येते. आणि लक्षात घ्या, हे इतका इनर्ट आहे, कुणासोबत रिॲक्ट होत नाही, त्याचं मास इझिली कमी जास्त होत नाही, म्हणून त्याला म्हणतो आपण. म्हणून प्लॅटिनम इरिडियम आपण पकडतो आणि त्याच्यावरून हे किलोग्रॅम टर्म आलेली आहे. आणि मग या किलोग्रॅमचं आज जगभर किलोग्रॅम आपण ॲक्सेप्ट करतो. ठीक आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं, ॲटॉमिक वेट नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, ह्याच्यामध्ये 1 AMU ॲटॉमिक मास युनिट. आणि हे ॲटॉमिक मास युनिट कसं आलं, तर त्याने काय केले, कार्बनचं वेट किती आहे ते पकडले. कार्बनचं वेट आहे 12 AMU. म्हणजे वेट ऑफ कार्बन इक्वल टू आहे 12 AMU. 12 AMU कार्बनचं वेट आहे. कार्बनचं वेट 12 AMU आहे. त्यांनी त्याला पकडले स्टँडर्ड. त्याला काय पकडले? स्टँडर्ड पकडले. त्याला स्टँडर्ड पकडल्यामुळं त्याच्यासोबत बाकीचे सगळे आपण कन्सिडर करू शकतो. कसं करू शकतो बघा, आता एकदम सिंपल मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ह्याला कार्बनचं वेट आलं एकदम स्टँडर्ड 12. त्याला 12 AMU पकडले तर ऑटोमॅटिकली द 1 AMU और द ॲटॉमिक मास युनिट और 1 AMU इज 1/12 पार्ट ऑफ कार्बन 12 हा वापरायचा बरं का, कारण आयसोटोप हा विषय आहे. आयसोटोप म्हणजे काय मी तुम्हाला नंतर सांगतो. हे आर्टिकल नंतर लगेच ते छोटंसं आर्टिकल आहे आयसोटोप्स. तुम्ही शिकला पण असा 9वी 10वीमध्ये आयसोटोप्स. तर बघा 1 AMU इक्वल टू म्हणजे कार्बन घ्यायचं, एक कार्बनचं वेट पकडायचं, त्या कार्बनचे 12 भाग करायचे. एका कार्बनचे 12वा भाग म्हणजे 1 AMU. म्हणजे 1 AMU इज 1/12 पार्ट ऑफ कार्बन 12 which is considered or which is taken as a reference, which is taken as a reference to find out mass of other atom. दुसऱ्या ॲटमचं मास काढण्यासाठीचा स्टँडर्ड जर कोण असेल तर तो कार्बन 12 आहे. म्हणजे वेट ऑफ कार्बन इज 12 AMU. त्याचं 12 AMU आलं, त्याच्या तुलनेनं आपण ॲक्च्युअली हे असं आहे बघा, हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आता हे एक प्रोटॉन म्हणजे जवळपास 1 AMU आणि एक न्यूट्रॉन म्हणजे जवळपास 1 AMU. तर हायड्रोजनमध्ये फक्त एकच प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन नाहीच आहे, म्हणून हायड्रोजनचं वेट आपण 1 AMU पकडतो. पण ते पण 1.0078 आहे. पण ते पॉईंट पुन्हा राऊंडिंग अप, पुन्हा तोच विषय. मग ते मास कसं घ्यायचं ह्याचं एक पुढं आपल्याला सकाळचं यायचं पुढे याचं एक कंटिन्युएशन आहे. पण वेट ऑफ कार्बन इक्वल टू 12 AMU आणि 1 AMU इज 1/12 पार्ट ऑफ कार्बन 12 विच इज टेकन ॲज अ रेफरन्स टू फाइंड द मास ऑफ अदर ॲटम. हे AMU 1 AMU किंवा AMU हे डेफिनेशन आहे आपण आपली ह्याची मासची. मग आता कसं फाइंड आउट करतो मास काय आहे? 1 AMUला तुम्ही किलोग्रॅममध्ये कसं घ्याल, ग्रॅममध्ये कसं घ्याल? हे जर तुम्हाला किलोग्रॅममध्ये किंवा ग्रॅममध्ये घ्यायचं म्हटलं तर त्याला ग्रॅममध्ये पण घेऊ शकतो, पण खूप स्मॉल आहे. ग्रॅम प्रत्येक वेळेस एवढे ग्रॅम घेत बसणं, त्याचं एवढं छोटं कॅल्क्युलेशन करत बसणं म्हणजे आपल्याला खूप डोक्याचं दही होतं. ते खूप परेशान करतं आपल्याला. पण ते होऊ द्यायचं नाही, तर आपण AMU पकडायचं. आणि तुम्हाला वाटलंच की सर तुम्ही सांगाच, आम्हाला ऐकायचंच आहे की ग्रॅममध्ये किती आहे. तुम्हाला 1 ग्रॅम माहिती आहे, खूप छोटा असतो 1 ग्रॅम. 10 ग्रॅमांचा 1 तोळा असतो. 1 तोळा सोनं 50,000 रुपयाला आहे सध्या बाजारामध्ये, हे पण तुम्हाला माहिती आहे. तर बघा एकदम सिम्पल मी सांगतो, ग्रॅममध्ये जर तुम्ही AMU काढायचं म्हटलं तर 1 AMU इक्वल टू 1.660076 समथिंग असं काहीतरी आहे बरं का. पण 1.66 पक्का आहे. 10⁻⁻24 ग्रॅम.
आता हे कसं आलं, हे आलं अव्होगॅड्रो नंबरवरून. आता अव्होगॅड्रो नंबर आपल्याला शिकायचा आहे, मोल कन्सेप्ट त्याच्यानंतर तेच आर्टिकल शिकायचे. मोल कन्सेप्टमधून हा नंबर आला. आता हे कसं आलं मी तुम्हाला तिथे सांगतो. पण हे एवढं आलं 1 AMU इक्वल टू 1 AMU इक्वल टू एवढं आलं. तर 1 AMU इज 1/12 पार्ट ऑफ द कार्बन 12 विच इज टेकन ॲज अ रेफरन्स टू फाइंड द मास ऑफ अदर ॲटम. दुसऱ्या ॲटमचा मास फाइंड आउट करण्यासाठी 1 AMU आपण पकडतो, रेफरन्स म्हणून पकडतो. आता बघा हायड्रोजनचं मास कसं आपण फाइंड आउट करू शकतो किंवा कसं येते. तर हायड्रोजनचं मास आहे ना, आता हेच असंच काहीतरी आहे 0.3676 काहीतरी आहे आणि ते त्याला डिवाइड करून ते 1.0078 येतं. एकदम सिम्पल आहे. ओके, कार्बनचं मास किलोग्रॅममध्ये 12 ने मल्टिप्लाय करा, ती ग्रॅममध्ये येईल कार्बनचं मास. म्हणजे प्रत्येकाचा मास आपण अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. पण एक विषय आहे. आता बघा विषय काय सांगतो किंवा विषय किती अवघड येतात ते तुम्हाला. समजा मी मास ऑफ कार्बन मला काढायचे ग्रॅममध्ये. मास ऑफ कार्बन किती येणार आहे, 12 इंटू 1.66. आय थिंक हे 036 आहे वाटतं बरं का, मला वाटतं 36 आहे. हे 36 काय असं काहीतरी आहे. हे राऊंडिंग ऑफ करतो त्यामुळे डोक्यात राहत नाही एवढं. 1.66 इंटू 10⁻⁻²4. बघा 12×72ला 2, 12×72ला 2, हातचे आले 7. पुन्हा 12×72, 72 आणि 7 79, 79ला 9, हातचे आले 7. नंतर किती झाले 12×1 = 12, 12 आणि 7 19, 19 इथं डेसिमल 2 नंतर 10⁻⁻24 ग्रॅम. बघा म्हणजे किती, इमॅजिन करा एका कार्बनचं वेट किती लहान आहे रे. एवढं लहान 1 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोनं ज्या थोड्यासाठी 50,000 रुपये घालतो ते 5,000 रुपयाचा तो 1 ग्रॅम एवढूसा. त्याच्यामध्ये बी 0 पॉईंट असे पार 23-24 झिरो दिले की नंबर येते. म्हणजे बघा 23 झिरो दिल्यानंतर इतकं छोटं कुणाचं वेट आहे, एका ॲटमचं वेट आहे. म्हणजे ॲटमला काय किंमत आहे. ॲटमला मानलं तर काहीच किंमत नाही आणि मानलं तर ॲटमवर सगळं जग डिपेंड आहे. सुरुवातच काय, बिल्डिंग ब्लॉक काय, बेस काय आपल्या युनिव्हर्सचा, तर ॲटम आहे असं डाल्टन सांगतो. डाल्टन म्हणतो ह्या युनिव्हर्सचा बेस ॲटम आहे, ॲटमपासून हे सगळं जग बनलेलं आहे. खरंच आहे. आणि नाहीच म्हणलं तर ॲटम दिसतच नाही किंवा ॲटम मला दाखवा म्हणून कोणतरी मला म्हणलं तर मी ॲटम दाखवू शकत नाही. म्हणजे हे जे आहे ना ह्याला म्हणतात सिक्स्थ सेन्स. समजून घ्या तुम्ही, तुमचा सेन्स स्ट्रॉंग पाहिजे की बाबा ॲटम आहे हे मला मान्य आहे, बघायची गरजच नसते. आता एखाद्यानं म्हणलं समजा तुम्हाला मला ग्रॅव्हिटेशन पॉवर दिसत नाही, मला ग्रॅव्हिटेशन पॉवर दाखवा. कसं दाखवा, अवघड आहे ना विषय. ग्रॅव्हिटेशन पॉवर दाखवा, कसं दाखवा, दिसतोय का नाही. पण त्याला म्हणा तू पहिल्या मजल्यावर जा आणि वरून उडी मार, तुला बरोबर ग्रॅव्हिटेशन पॉवर दिसते, कारण ती खाली ओढतेच. हा 30चा भाग झाला, परंतु उडी बिडी काय मारायची नाही. एक तात्पर्य काय की हे जे ॲटॉमिक मास एवढं छोटं आहे ते आपण इमॅजिन करू शकत नाही, पण ते आहे हे मला सांगायचे. पण हे ॲटॉमिक मासमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत. आता काय प्रॉब्लेम आहेत ते मी तुम्हाला थोडंसं सांगतो. मी एक ॲटॉमिक मास असा आपण पकडतो AMU. आता प्रत्येक एलिमेंटचं आता मी तुम्हाला ते लिहून देणार आहे. ॲटॉमिक मास खूप महत्त्वाचा आहे. मग काय ॲटॉमिक मास, पहिला आहे सिम्बॉल. आता मी काही लिहून दिसत नाही. सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, पुन्हा एकदा ॲटॉमिक नंबर लिहून देतो बरं का. ॲटॉमिक नंबर म्हणजे झड आणि ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट काय पण म्हणू शकतो. ह्याला ए दाखवतात, कॅपिटल ए दाखवतो बरं का आपण ह्याला. सिम्बॉल H1 1. हेलियम, ॲटॉमिक नंबर 2 4. 4 आहे याचा अर्थ बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असते. इथं प्रोटॉन 1 आहे, न्यूट्रॉन 0 आहे. प्रोटॉन 2 आहे, न्यूट्रॉन 2 आहे. लक्षात घ्या प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या जर बघितली, फक्त हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नाही, बाकी सगळ्यामध्ये न्यूट्रॉन आहे. आणि न्यूट्रॉनची संख्या एक तर प्रोटॉनच्या इक्वल असते किंवा प्रोटॉनपेक्षा जास्त असते. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू और ग्रेटर दॅन, इक्वल टू और ग्रेटर दॅन. म्हणजे त्याला असं लिहू शकतो आपण, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज असं इक्वल टू और ग्रेटर दॅन नंबर ऑफ प्रोटॉन्स. अरे यार, ग्रेटर दॅन असं येते ना. आता बघा लक्ष द्या इकडे, फक्त हायड्रोजन एक्सेप्शन आहे. अपवाद काय, फक्त हायड्रोजन आहे. लिथियम
ॲटॉमिक नंबर 3, 7 आहे, 3 + 4. बेरिलियम 4, 9 आहे, 4 + 5, 5, 11 आहे. कार्बन 6. पाठ पाहिजे बरं का पोरांनो, हे 1 ते 20 पर्यंत ॲटॉमिक वेट आणि ॲटॉमिक नंबर पाठ पाहिजे. ते तुम्ही पाठ केला तरच तुमचा पुढे फायदा आहे. प्रॉब्लेम करत असताना किंवा MCQ सॉल्व करत असताना तुम्हाला खूप फायदा होतो ह्या गोष्टीचा बरं का. आणि MCQ सॉल्व करत असताना टाईम खूप वाचतो ह्याच्यामुळं. त्यामुळे ॲटॉमिक वेट पाठ करा. काही लई मोठी गोष्ट आहे, लई अवघड आहे अशातलाही काहीच भाग नाही हा. ओके. 12, 6 + 6 न्यूट्रॉन पण ती आणि ती पण देस. नायट्रोजन 8, 16, 8 + 8. ऑक्सिजन नायट्रोजन चुकलं, नायट्रोजन 7 आहे आणि हे 14 आहे आणि हे 7 + 7 आहे. ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ऑक्सिजन 8 आहे, हे 9 आहे, हे 10 आहे आणि हे 16 आहे, हे 17 आहे, हे 20 आहे. हे कसं आहे, हे 8 + 8 आहे, हे 8 + 9. एक तर संख्या जास्त असते म्हणजे न्यूट्रॉन जास्त असणार आहे. आणि हे किती आहे, 9 × 2 = 18, 19 रे, 19. का चुका व्हायला लागली आज कळत नाही मला. 9 + 10 आणि हे 10 + 10. हे अशा प्रकारे आहे, जास्त काही चुकावू शकत नाहीत. आता ह्याच्यानंतर पुढचे महत्त्वाचे असंच हे सिम्बॉल झड आणि ए. सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17, आर्गॉन 18, पोटॅशियम 19 आणि हे कॅल्शियम 20. याचं हे 23 आहे बरं का. इथं हे 24 आहे, हे 27 आहे, हे 28 आहे, हे 31 आहे, हे 32 आहे, हे 35.5 आहे. ह्याचा जरा विषय वेगळा आहे. हे 18 × 2 = 36, 39, 40 आहे. हे जास्त आहे, हे 39 आहे आणि 40. तर बघा हे 11 + 12 असते. हे 11 + 12, हे 12 + 12. हे सगळे AMU मध्ये आहेत बरं का. ॲटॉमिक मास हे इन AMU, हे महत्त्वाचं आहे. इन AMU आणि हे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन आहेत. 27 किती आहे, हे 13 + 14, 14 + 14, 14 + 15, 16 + 16. इथं थोडंसं वेगळं आहे बरं का. हे कारण हे आयसोटोपमुळं असं होतं. हे आयसोटोप हे का असं होते तुम्हाला मी सांगतो. हे आयसोटोपमुळे हे असं होत असते. हे आयसोटोपमुळे मी लगेच सांगणार आहे ॲव्हरेज ॲटॉमिक वेट घेऊन. ह्याच्यामध्ये मात्र 18 + 22 होते, ह्याच्यामध्ये 19 + 20 होते, ह्याच्यामध्ये 20 + 20 होते. दिस इज वॉट द आयसोटोप दॅट वी आर लर्निंग हिअर. हे आयसोटोप्सची इथं आपण संख्या आहे, त्याच्यानुसार आपण बाकीच्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा C12 इज असाइन्ड मास ऑफ इक्वल ॲटॉमिक वेट. हे झाले ॲटॉमिक वेट C12 वरून आपण ॲटॉमिक वेट युनिट काढलो आणि त्याच्यावरून आपण काय काढलो, हे कॅल्क्युलेशन्स म्हणजे एकेकाचं हे सगळं फाइंड आउट केलं बरं का. रिलेटिव्ह आपण पकडून C12ला आपण एक्झॅक्ट 12 AMU पकडून आपण AMU काढलो आणि AMU पासून आपण हे पुढचं कन्व्हर्जन इथं केलेलं आहे. आता ॲव्हरेज ॲटॉमिक वेट तुम्ही हे लक्षात ठेवाल असं मला वाटतंय. ओके, मी पुढे कंटिन्यू करतो. ॲव्हरेज ॲटॉमिक वेट. ठीक आहे. तर ॲव्हरेज ॲटॉमिक वेट आपण किती बोलायचो आपलं. तर ॲव्हरेज आता तुम्हाला मी आत्ताच क्लोरीन काढलो. क्लोरीनचं काय आलं,
ॲटॉमिक वेट 35.5 आलं. मग मी म्हणलं थोडंसं थांबा, आपण ह्याला थोडंसं वेगळ्या अँगलने विचार करतो किंवा बघूत असं म्हणलो मी. तर ते कसं बघूत ते तुम्हाला मी 5 मिनिटामध्ये सांगतो की क्लोरीनला आपण कसं इमॅजिन करू शकतो. तर पहिलं आहे क्लोरीनला इमॅजिन करण्यासाठी पहिलं इम्पॉर्टंट पॉईंट आहे क्लोरीनसाठीचा किंवा त्याला एक्सप्लेन करण्यासाठीचा, तो म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक वेट. ॲव्हरेज ॲटॉमिक वेट असं आपण त्याला म्हणतो. ओके, आता ॲव्हरेज ॲटॉमिक वेट आपण कसं काढतो ते महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे आयसोटोपवरून काढतो. आता आयसोटोप म्हणजे काय भानगड आहे ते अगोदर मी तुम्हाला सांगतो. आयसोटोप म्हणजे असे असे एलिमेंट्स की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सारखा आहे पण मास नंबर वेगळा आहे. ओके, आयसोटोप म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर म्हणजे सेम झड बट डिफरंट ए म्हणजे ॲटॉमिक वेट. तर कसं एक्झाम्पल तुम्हाला ह्याचं एक्झाम्पल खूप सारे आहेत. पहिलं एक्झाम्पल कार्बनचंच आहे. कार्बनचं ॲटॉमिक वेट 12 पण आहे, 13 पण आहे आणि 14 पण आहे. क्लोरीनचं तसंच आहे. क्लोरीनचं ॲटॉमिक वेट 35 पण आहे आणि किती आहे 35.5 आहे ना, म्हणजे 34 आणि 37 काहीतरी आहे समथिंग याचं. हां, आणि 35, 36, 37 CLचं एक मिनिट. CLचं ॲटॉमिक वेट किती आहे 35 आणि 37 आहे. 35 आणि 37 आहे, बरोबर आहे. 37 आहे. बघा थोडंसं 35.5 ॲव्हरेज येते. ते ॲव्हरेज कसं येते, कसं ॲव्हरेज काढायचं, एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरून आपण ॲव्हरेज काढतो. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक वेट. त्याचा जर तुम्ही विचार केला तर याला कसं काढता येतं, कसं आपण ह्याला ॲव्हरेज ॲटॉमिक वेट काढू शकतो, त्याचं सिम्पल फॉर्म्युला आहे. आता बघा कार्बनच आहे, ॲटॉमिक नंबर सारखा आहे. आणि लक्षात घ्या आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टी वेगळ्या नसतात, कारण केमिकल प्रॉपर्टी डिपेंड असतात आउटर इलेक्ट्रॉनवर. ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या तेवढीच आहे, फक्त न्यूट्रॉनची संख्या बदलते. तुम्ही याची डिफिनेशन अशी पण करू शकता, सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असं पण म्हणू शकता तुम्ही. सेम प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सेम प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण असं म्हणतो की ॲटॉमिक वेट असं म्हणतो. ओके, तर ॲटॉमिक वेट असं आहे ते वेगवेगळे आहे पण प्रोटॉनची संख्या सारखी आहे, म्हणजे केमिकल प्रॉपर्टी बदलणार नाहीत. केमिकली तो कंपाऊंड सेमच रिॲक्शन शो करेल पण मास मात्र वेगळं ठेवेल. ओके, आता असं त्याला हे कसं आलं ह्याचं वेट. आता हे तर आता मी काय म्हणलो, कार्बनचे 3 प्रकार आपल्या युनिव्हर्समध्ये एक्झिस्ट आहेत. कार्बन 12चा पण आहे म्हणजे 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन. कार्बन 13चा आहे 6 प्रोटॉन 7 न्यूट्रॉन. कार्बन 14चा आहे 6 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन्स. मग 12च पकडतो आपण कार्बनचं वेट. मग 12 का पकडतो, तुला तर मी लिहून द्यायचे आता 12 दिलो, ह्याला लिहून द्यायचे 35.5 दिलो. कसं लिहून दिलो, ते आहे ॲव्हरेज ॲटॉमिक वेटवरून. ॲव्हरेज ॲटॉमिक वेट कसं काढायचं तुम्हाला सांगतो मी. ॲव्हरेज ॲटॉमिक वेट इक्वल टू काय करायचं, वेट ऑफ आयसोटोप, त्याचं आयसोटोपचं वेट ऑफ आयसोटोप मल्टिप्लाइड बाय त्याचं पर्सेंटेज असं मल्टिप्लाइड बाय पर्सेंटेज प्लस वेट ऑफ दुसऱ्या आयसोटोपचं से काही असेल ते वेट ऑफ अनदर आयसोटोप, वेट ऑफ आयसोटोप दुसरा आयसोटोप म्हणजे की वेगळं असणारच आहे, इंटू त्याचं पर्सेंटेज डिवायडेड बाय एक आयसोटोप त्याचं पर्सेंटेज डिवायडेड बाय 100 करतो आपण. सिंपल फॉर्म्युला आहे. ट्राय अँड एररनुसार सुद्धा आपण करू शकतो. याला कसं करतो, एक एक्झाम्पल घेतो मी. वेट ऑफ आयसोटोप, आता ह्याचं कोणाचं आहे, क्लोरीनचंच बघू. क्लोरीनचा जो आयसोटोप आहे पहिला तो 35चा आहे, 35 आहे. त्याचं पर्सेंटेज किती आहे, 75% हा आहे.
आपल्या अर्थमध्ये 75% हा आहे, हा 25% अवेलेबल आहे, त्याच्यावरून ते काढत असतो आपण. आता हे बी 35 म्हणजे 35 नसतो, 35.00 असतो, पण ते आता राऊंडिंग अप करत राहायचं, ते लिहित बसणार नाही मी, आणि तुम्ही पण लिहित बसतो का, टाईम वेस्ट करायचा नाही. 35.0023, 37.00 असलं, ह्याचं 74.99 असलं काहीतरी, ह्याचं 25.111 असलं काहीतरी, ते नाहीच आहे, राऊंडिंग अप करून टाकून द्यायचं. 35 गुणिले इथं काय करतो आपण ह्याला 75 आहे, चला 35 गुणिले 75 अधिक हे किती आहे, हे 37 आहे, 37 गुणिले 25, त्याचं वेट किती पर्सेंटेज आहे, 25% आहे, डिवाइड बाय 100. सिंपल आहे. हे 75ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, हे आपण हे करतो म्हणून बघा, 35 गुणिले 75. थोडं टेबल पाठ करा मुलांनो, जे हुशार मुलं आहेत, स्पार्क आहे काहीतरी जे मेनमध्ये करायचं, त्यांना टेबल पाठ करा बरं का. इव्हन 35-40 टेबल पाठ असणं आवश्यक आहे. आता मलाही पाठ नाहीत, आपण असं घेऊ म्हणून 5 25ला 5, 8 आले 2, 5 7 35, 35 आणि 2 37, 7 3 5 15ला 5, 7 आला 1, 3 7 21 आणि 1 22, 5 7 आणि 5 12, 12 2 हात चाला 1, 6 2, 2625, 2625 प्लस हे मला पाठ आहे 25 7 25 अख्खं 150, 25 7 पावणे 200 म्हणजे 5 7 आले 17, 25 त्रिक 75, 75 आणि 17, 75 आणि 17 किती होते, 75 80 90 92 होते, 92 होते, 75 आणि 17 भागिले 100 इक्वल टू काय होते, 5 आणि 5 10ला 0, हात चाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 9 6 9 6 15ला 5, हात चाला 1 आणि हे 35 भागिले 100 डेसिमल 2 35.50 हे झालं. अशा प्रकारे हे वेट येत असते. आपण ॲव्हरेज काढून हे पकडू शकतो. ठीक आहे, आपल्या हे जे वेट येते ते ॲव्हरेज येतं. असंच तुम्ही कार्बनचं काढू शकता. कार्बनचं तुम्ही काढा, मी तुम्हाला कार्बनचं पर्सेंटेज देऊन तुम्हाला काढायला हे प्रॉब्लेम ठेवून देतो. जसं मी असं काढलो का, ह्या कार्बन 12चं पर्सेंटेज आहे 98.89 एवढं पर्सेंटेज आहे याचं पर्सेंटेज आहे 1.1% आणि याचं पर्सेंटेज आहे 1.2 10 to the power -10 का -9 समथिंग एवढं कार्बन 14 खूप कमी असतो. कार्बन 14 हा एज डेटिंगला यूज केला जातो. म्हणजे एखादं डायनासोरचं सांगडा सापडला, कंकाल सापडलं आणि ते किती हजार वर्षापूर्वीचे हे ओळखण्यासाठी आपण कार्बन 12चा यूज करू शकतो बरं का. इथं एज डेटिंगमध्ये हा कधीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, जे मेन का नेटला मला माहीत नाही, पण एज डेटिंगमध्ये कार्बन 14चा यूज केला जातो. ठीक आहे, तर व्हॉट इज दिस, दिस इज द ॲव्हरेज ॲटॉमिक वेट. अशा प्रकारे आपण ते क्लोरीनचं घेतलेलं 35.5 आलेलं आहे. हे झालं ॲव्हरेज ॲटॉमिक वेट. ठीक आहे.